थंयसर जा पाणी घाण त्यांच्या फॅक्टरीतून सुट्टा त्याच्यात मोडी मारून टाकल्याने आणि अंदुरण्याच्या विहिरीका घाण पाणी दिला. त्याच्यामुळे आपला पाणी आपला जंगल वाचवचा म्हणा रे. माय माती सोडूचो नाय, लढाई सोडूचो नाय. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी पुन्हा एकदा रान माणसासोबतच्या कोकणातल्या सुशेगात जगण्यात तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, गेले 2 महिने झाले आम्ही कोकणातून एक आध्यात्मिक यात्रा सुरू केली आहे, राखणदारांची यात्रा. आणि ही यात्रा आहे कोकणातल्या जलजंगल जमिनीतल्या इथल्या देवराईतल्या राखणदाराला पुन्हा एकदा जागा करण्यासाठी. आपलं कोकण एक स्वर्ग आहे आणि हे स्वर्ग आज जपण्याची जबाबदारी आपल्या पिढीवरती आहे. आपण ही यात्रा सुरू केली होती कर्नाटकातल्या कणकुंबी नावाचं गाव आहे, महाराष्ट्र गोवा कर्नाटकाच्या सीमेवरती सह्याद्रीच्या माथ्यावरून आपण ही यात्रा सुरू केली. आत्ता आपण कोकणाच्या किनारपट्टीच्या भागामध्ये आलेलो आहोत. आत्ता यात्रेचा 2रा टप्पा पूर्ण झाला आणि 3रा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या 2 टप्प्यांमध्ये आपण कोकणातल्या अनेक भागातल्या लोकांना ऐकलंय. तिथे जाऊन लोकांना भाषणं नाही देत आहोत की कोकण वाचलं पाहिजे, निसर्ग जपा म्हणून. त्यांच्या काही समस्या आहेत, ती लोक आज ज्या पद्धतीने विकास होतोय ना, त्या पद्धतीने त्यांचं जगणं बदलत चाललंय आणि त्यांना हवं म्हणून नाही, त्यांना तसं बदलवलं जात आहे. हे सगळं समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. पिढीचा ज्या काही चल दिला होता, आपल्या पूर्वजांनी हे सगळा आपल्याकडे सोपवला. तेव्हा आतापेक्षा गरिबी तेव्हा होती. तेव्हा जमीन हीच शेती पिकवची किंवा पोट भरायची उपजीविका करूचं साधन होती. आता तरी वेगवेगळे सोर्स मिळाले, कोणाला नोकरी हवं, बाकी सगळं. आता ती नीड नाही, पण तेव्हा एवढी नीड असताना सुद्धा त्या लोकांनी ते जमिनी टिकवून आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्त केले. ती झाडा आज आंब्याची म्हणा, फणसाची म्हणा, सगळी त्या झाडांचा इतिहास बघलो तर काजूची सुद्धा झाडं आमच्याकडे अशी आहेत ना गावडे साहेब, जी 70-70 वर्षाची झाडं आहेत. म्हणजे आज 3री पिढी ती काजूची झाडं काढतात. इथपर्यंत जपलेली ती झाडं आहेत. तुम्ही जी म्हणताय ना देवराई आणि त्याच्यातले जी झाडं, तर आपली जी देवराई आणि जी जुनी झाडं आहेत ना, ती सुद्धा आमची उत्पन्नाची आणि कुटुंबाची पोट भरूचं साधन आहे. आज ज्यावेळेस आम्ही गावात फिरतो ना, ही कोकणची ओळख, कोकणातल्या लोकांनी मला मोठं केलंय, मी सेलिब्रिटी झालो, मला रान माणूस म्हणून लोक ओळखायला लागलीत, हे काही महत्त्वाचं नाही. हे गावातली माणसांसोबत कनेक्ट होऊन तुम्ही कम्युनिटी म्हणून जर काही गावात काम उभं केलं ना, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून हा प्रवास माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव देणारा आहे. तो वडखोलपासूनचा पूर्ण आसोली पाल हा जो पूर्ण साधारणपणे 2400 हेक्टर हा आमचा आहे, तो 840 हेक्टर. आणि कोंडुरा, गुडुवे, नाणोस, आरोस, दांडेली पर्यंत साधारणपणे 500-600 हेक्टर रेडी मुळात संपलेली आहे. प्रस्तावित तिरोड्याला प्रकल्प आहे, साटेलीला मायनिंग चालू आहे. मग हा आमचा साधारणपणे वेंगुर्ला आणि सावंतवाडी ह्याचा पूर्ण जो खालचा भाग आहे तो सगळा असाच उद्ध्वस्त होतोय. आता ह्याचा परिणाम फक्त आमच्यावरच होणार असं नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे थांबवणं आवश्यक आहे. आणि हरियाण पिढ्या इथे गेलेल्या आहेत. आज तुमच्या बोलण्यातूनही मगाशीच बरंच प्रेरित झालं की कोणाला नोकरी नाही आहे, लोक व्यसनी झालेले आहेत. याची कारणं सुद्धा खूप झालेली आहेत. नोकऱ्या नाही आहेत, मायनिंगमध्ये नोकऱ्या मिळणार नाही आहेत. पण त्याचा जो परिणाम होणार आहे तो भयानक आहे. सगळ्यांनाच माहिती आहे परिणाम काय होणार आहे तो. हा आपला पहिला टप्पा बांद्यापर्यंत पूर्ण झाला. त्यानंतर आपण रेडीतल्या घंगाळेश्वराच्या बेटापासून आपला 2रा टप्पा सुरू केला. पुढे आसगावचा वेतोबा, आरवलीचा वेतोबा करत आपण न्हैची आड, पाल ह्या गावांमध्ये गेलो. अतिशय सुंदर गाव. इथे सुरंगीचं जंगल आहे आणि जगातला मी म्हणेन एक सह्याद्रीतला सगळ्यात मोठा सुरंगीचा हॅबिटॅट जवळपास 20 गावांमध्ये या आहे. आणि इथल्या लोकांची काही लाखो रुपयांची इकॉनॉमी या सुरंगीवरती आहे. त्या गावातली लोक आज एकत्र आली आहेत का माहिती आहे? कारण त्यांना त्यांचं जंगल वाचवायचं आहे. कोणापासून? तर तिथे मोठ्या मायनिंगचे प्रकल्प येणार आहेत आणि ते एकदा का मायनिंगचे प्रकल्प आले
की सगळी सुरंगी, सगळी माती, सगळी जंगलं, सगळी शेती, त्या देवराईतून येणारे सगळे ररे सगळे गायब होणार आणि कोकणातला एक सुंदर स्वर्गाचा एक तुकडा कायमस्वरूपी पृथ्वीवरून नष्ट होणार आहे, म्हणून ती लोक आलेली आहेत एकत्र. प्रत्येक गावातल्या लोकांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. पुढे आपण जैतीर, तुळस गावातल्या जैतिराला घराणं घातलं. पुढे आलो आपण चालत चालत खवण्या गावामध्ये गेलो, तर वेंगुर्ल्याची किनारपट्टी करून आम्ही आलो मालवणात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आरमार जिथे स्थापन केलं, त्याची मुहूर्त मेढ जिथे रोवली, तो मोर्याचं धोंडो, तिथे राहून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना गाराणं घातलं. पुढे आपण राजकोटवरती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे त्यांच्या आज्ञापत्राचं वाचन केलं. सह्याद्रीचा हा राखणदार, जलजंगल जमिनीचे प्रश्न आत्तापासून नाही आहेत, ते तेव्हापासून शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं तेव्हापासून त्या आज्ञापत्रात त्यांनी लिहून ठेवलंय. त्यांनी सूचना दिल्यात की या रयतेची झाडं तोडायची नाही, या रयतेची शेती उद्ध्वस्त करायची नाही, त्यांचं पाणी वाया जाऊ द्यायचं नाही. त्यांना आपल्याला एक राजा म्हणून या जनतेचं राखणदार बनायचं आहे. तर हा सगळा आज्ञापत्र वाचून झाल्याच्या नंतर आपण तळाशील गावामध्ये, किनारपट्टीला खूप सुंदर गाव आहे. आज या गावाचा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या गावाच्या जवळ मोठ्या प्रमाणावरती वाळू माफिया, वाळू उपसा करत असल्यामुळे हे गाव हे भारताच्या नकाशातून आता संपण्याच्या अवस्थेमध्ये आलं आहे. कारण एका बाजूला गडनदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आणि मध्येच असलेलं गाव, हे गाव गुण्यागोविंदाने नांदायला हवं. तर आपल्याला हे वाळू उत्खनन रोखायला हवं, यासाठी एकत्र आलेत सगळी लोक. तर तिथे आपण वाघदेवाला गाराणं घातलंय. तर आपल्या यात्रेचा दुसरा टप्पा हा तळाशील या गावापर्यंत आपण पूर्ण केलाय आणि आत्ता आपला तिसरा टप्पा सुरू होतोय 15 ऑगस्ट पासून. आत्ता आपण आचरा हे गाव आहे, रामेश्वराचं देवस्थान आहे तिथे, त्या रामेश्वरापासून आपण राजापूरच्या धूतपापेश्वरापर्यंत चालणार आहोत. शक्तीपीठासारखा हायवे आला किंवा बाजूला जर माझ्या खाण झाली किंवा इथे बाजूला जर एक मोठं रिसॉर्ट उभं राहिलं तर ते मला पाणी मिळणार आहे का? नाही ना मिळणार. ते सगळं माझं पाणी घेतलं, माझ्या आईची माती घेऊन जातात, मग मी शेती कशात करतं. तर त्याच्यामुळे त्या कवी असाही म्हणायचा की तुम्ही गाव सोडूच नाही, पण गावाबरोबर तुम्ही त्यांची जलजंगल जमीन, माती, त्याला पर्यावरण, तिथे झाडा जंगला ही सुद्धा तुम्ही सोडूच्याच नाही. लक्षात, ही जेव्हा तुम्ही सोडूच्याच नाही तेव्हा तुम्ही गावात जगा शकता. तर त्याच्यामुळे मी माझा जगणं सांभाळण्यासाठी निसर्ग सांभाळू गयो, ना की निसर्ग छान दिसा म्हणून पर्यटकांना म्हणाल ना. समुद्रात बरोबर राखू गयो आणि आमच्या पूर्वजांनी राखलो. तर आपण कोणाकोणाला माहिती हा, कोणी कोणी बघली रापण आरोग्याची, रापण काय मासेमारी हा, काय करतात त्याच्यात कोण सांगेल? रापणी किती जण असतात मच्छीमार? पहिलं ते 20 जण असतात. हा, रापणीबद्दल माहिती द्या कोणी देते. परंतु ह्या आपल्या वाडीचं एक वैशिष्ट्य आहे आमच्या नैचाड वाडीचं, की यामध्ये हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन असे तिन्ही समाजाचे लोक आम्ही एकमेकांकडे वावरतो. आमचा कुठचाही कार्यक्रम असला, आधी पहिले टाळे वाजवून आमचा कुठचाही कार्यक्रम असला, कुठचा वेळ प्रसंग असला, तर आमची ही तिन्ही समाजाची लोक एकमेकांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असतात. त्याच्यामुळे हाच प्रकार नाही, भविष्यात अजून दुसरा जरी कुठचाही जरी विषय आला आपल्या नैचाडमध्ये, तर ह्याच्यावर आपल्या नैचाडवर कोणी राज्य करू शकत नाही. हे मी तुम्हाला ठामपणे या तुझ्या कोकणातल्या लोकांविषयी आमची खूप इच्छा आहे. कारण मला वाटतं आता भात शेतीत शेवटची पिढी राहिलेली आहे. ह्यानंतर ही जर शेती जर आम्ही करूक नाही तर हे प्रोजेक्ट उभे राहतलेच. ह्या तितक्याच वास्तव आहे. कारण तुम्ही जमिनी पडीक ठेवल्यात तर कोणीतरी त्याचा काही ना काही करूचा प्रयत्न करतो. सगळ्या मधमाशा तिरफळीच्या झाडावरती येतात. तिरफळीचं झाड सुद्धा आपल्याला देवराटीमध्ये मोठ्या प्रमाणात मिळतं. तर जनरल पॉलिनेशन वाढवण्याचं काम म्हणजे देवराईमध्ये जर सुरंगी असेल, तिरफळीसारखी झाडं असतील आणि देवराईच्या बाहेर आपली आंब्याची, काजूची बाग असेल, इतर झाडं असतील, तर त्यामुळे सुरंगीच्या देवराईमुळे त्या ठिकाणी मधमाशा जगून राहतील
आणि त्यामुळे इतर जे काय आपण खाण्यासाठी फळ वापरतो तर त्याचं पॉलिनेशन सुद्धा चांगलं होणार. तर त्यामुळे देवराईचं महत्त्व एक उगमस्थान, पाण्याचं उगमस्थान म्हणून आहे, पॉलिनेशनसाठी म्हणून आहेच, जीन पूल म्हणून आहे. देवरायांचं असं नाही की सगळ्या देवरायांमध्ये अजिबात काही काढायचं नाही. अनेक ठिकाणी पूर्वी जे वैदू होते तर ते मेडिकल स्टोअर म्हणून देवरायांना वापरायचे. एखादी गोष्ट लागली देवरायांमध्येच मिळणार ती, कारण इतर ठिकाणी कुठे मिळत नाही. ती घेऊन त्याचा मेडिसिनल उपयोग सस्टेनेबल यूज करायचे. हा देवरायांचा भाग होता. तुमच्यासाठी गाव जपाचा, तुमच्यासाठी हे समुद्र किनारे, हे डोंगर, हे झरे, हे पाटाचं तलाव, हे सगळे गोष्टी कोणी जपले? आमच्या पूर्वजांनी. कोणी? पूर्वजांनी जपले. ते राखणदार होते. आणि आता तुम्ही पुढची पिढी असा, आपल्या सगळ्यांका राखणदार होता, सगळ्यांका वाचवचा असा, कोकण आपला असा आणि आपल्याकरता जपाचा असा. हे लक्षात? असं आम्हाला वाटतं. ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे की डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं तरच स्वर्ग दिसतो. स्वर्ग बघण्यासाठी किंवा ती त्याच्यामुळे जो तळाशील होता ना, ती आता तळाशीलवाल्यांचा राहिला ना, आता पर्यटकांचा तळाशील झाला. आता ज्या काय असा ताचाही पुढे वाट लागा नाही, याच्यासाठी तरी आपण जागरूक राहण्याची गरज आहे. निदान आपल्याकडे जे काही पर्यटन होतात त्याच्यात आपल्याच माणसांचे होमस्टेज असत आणि आपलेच लोक पर्यटन व्यवसायात असत, ह्याच्यात आपण आनंद मानूया, ना की बाहेरचे लोक येऊन ह्याचा व्यवसाय करतात. आज गोव्यात अशी परिस्थिती आता चालू आहे, झालं. गोव्याकरांचे पण दिल्लीवाल्याचा रिसॉर्ट, हरियाणावाल्याचा रिसॉर्ट असा, आणि हे मोठ आता उजगुरल्यात पण बाहेरच्या लोकांची रिसॉर्ट होत लागली. कवडी मोलाच्या भावानं जागा घेतलेली लोकांनी काय कात्रातून काय करतले जेसीपी वगैरे पकडले आता येते आणि पुरीच्या पुरे ते नकाशाला बघून पूर्ण विकलेला सुरुवात केली आणि नंतर एक्वायर करताना 1400 एकर चोळ नकाशा बनवले. इतर आत्ता आपला कणकुंबी पासूनचा प्रवास मालवणपर्यंत येऊन ठेपलाय. तो पुढेपर्यंत जाणार आहे. अखंड महाराष्ट्राचा कोकण आणि सह्याद्री एक झाला तर या महाराष्ट्राची भूमी आणि संस्कृती आपण राखू शकतो. आणि म्हणूनच प्रत्येकातला राखणदार आता जागा करण्याची गरज आहे. आमचं अध्यात्म म्हणजे केवळ डोळे बंद करून सगळं काही विसरून जाण्याचं नाही, तर आमचं अध्यात्म म्हणजे डोळे उघडे ठेवून या पंच ज्ञानेंद्रियांनी हे सगळं कोकण स्वतःमध्ये सामावून घेऊन ते फील करायचं आपल्याला. ही पंच ज्ञानेंद्रिय आता ही पंच महाभूत वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आणि म्हणूनच हे जगण्याचं अध्यात्म घेऊन ही राखणदार यात्रा सुरू आहे. तुम्ही कनेक्ट व्हा. यात कुठे तुमचं गाव असेल तर तिथल्या लोकांना एकत्र आणा. आम्ही येतोय तुमच्या गावांमध्ये ही राखणदार यात्रा करत राखणदारांना जोडून घेण्यासाठी आणि कोकणाचं खरं सौंदर्य टिकवण्यासाठी.